नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम. सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. आणि हो, कॉमेंटमध्ये छान कॉमेंट्स करा, जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल. नमस्कार. वक्तृत्व कलेची साधना करण्यासाठी आणि भाषण कला येण्यासाठी काही प्रयत्न करणं गरजेचं असतं, कारण वक्तृत्व ही प्रयत्न साध्य कला आहे असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणून वक्तृत्वाच्या बाबतीमध्ये असंख्य प्रकारचे व्हिडिओ, प्रत्येक मुद्द्यावरचे व्हिडिओ, तयार भाषण, सूत्रसंचालन असे असंख्य व्हिडिओ चॅनलवरती आहेत, ते जरूर पहा. आज आपण भाषण कलेसाठी वाचन कसं महत्वाचं आहे याविषयी आपण पाहणार आहोत आणि काय वाचलं पाहिजे सुद्धा सांगितलं जाईल. वक्तृत्व कलेचा विकास करायचा आहे, मग वाचन आवश्यक आहे. आपल्याला प्रत्येकाला वाटतं की कमीत कमी वेळेत मला फार काही आलं पाहिजे आणि मोबदला हा जास्त मिळाला पाहिजे, परंतु वक्तृत्वाचं क्षेत्र त्याला अपवाद आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण एखादं भाषण पाठ करून तुम्ही 4-2 पारितोषिक, 4-2 भाषण करू शकतात, परंतु जास्त काळ जर तुम्हाला वक्तृत्व कलेमध्ये जर राहायचं असेल तर वाचन आवश्यक आहे. मात्र फारसं वाचन न करता जर तुम्ही भाषण करायला लागलात तर लोक तुम्हाला कंटाळतील आणि रटाळ भाषण तुमचं कुणी ऐकून घेणार नाही, लगेच खिशातला मोबाईल काढतील आणि मोबाईलमध्ये पाहतील. म्हणून वाचन हे आवश्यक आहे. एखाद्या प्रसंगाच्या निमित्तानं वाचन करू नका. एक दिवस वाचन प्रेरणा दिन साजरा केला म्हणजे भागणार नाही, तर तुम्हाला अखंडित वाचन हे करावं लागणार आहे. वाचन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, काही वाचत असताना आपल्याजवळ एक टिपणासाठी स्वतंत्र वही असली पाहिजे. त्याच्यावरती टिपणं, आवश्यक वाक्य, सारांश हा लेखन केला गेला पाहिजे. आणि म्हणून वाचन हा वक्तृत्व कलेचा पाया आहे. या कलेचे सर्व मर्म वाचनात साठवलेले आहेत. वाचन करताना तुम्हाला ऱ्हस्व कळाला पाहिजे, दीर्घ, अनुस्वार, विसर्गाच्या उच्चाराकडे लक्ष दिलं पाहिजे. दररोज नित्यनियमानं वाचन हे केलं गेलं पाहिजे. आणि वाचनानं मूळ वाचन, हे मुक वाचन आणि प्रकट वाचन अशी 2 प्रमुख अंग त्या ठिकाणी असतात. वाचनानं अनेक गोष्टी साध्य होतात, नवनवीन ज्ञान मिळवता येतं, विचारशक्तीला चालना मिळते, बुद्धीला दहार येते आणि नाविन्याची गोडी त्या ठिकाणी लागते. बाह्य जगाचा कानोसावा मागोवा घेण्यासाठी आपल्याला या ग्रंथाचा उपयोग होतो. मोठ्यानं वाचन जेव्हा तुम्ही करू लागता त्यावेळेस मुख वाचन त्याला म्हटलं जातं किंवा प्रकट वाचन म्हटलं जातं. कुठं थांबावं, विरामचिन्हाचा उपयोग कसा करावा, कोणत्या शब्दाची फेक कशा पद्धतीनं करावी, या बाबतीमध्ये तुम्हाला भावना कशा शब्दातून व्यक्त कराव्यात, हे स्वरामध्ये कंप असेल, गोडी असेल, जादू असेल, कशी आणि कुठे आणावी, हे तुम्हाला प्रकट वाचनाच्या माध्यमातून मिळू शकतं. आणि म्हणून वक्ता होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं काय केलं पाहिजे, आधी उत्तम वाचक बनलं पाहिजे. अण्णा इतकंच माणसाला वाचनाची नितांत गरज असते. माणूस वाचनाला तल्लीन झाल्यास तो लहान तहान भूक विसरतो आणि सतत वाचन करत असतो. ते वेळ तुम्ही वाचनाचं लावून घेतलं पाहिजे. कारण वाचनानं काय होतं, आपल्या विचारांना चालना मिळते. वाचनाला अनुभवाची जोड देऊन वक्तृत्व कला फुलवता येते. आणि वाचनासोबत प्रत्येक वक्त्यानं चिंतनाची सुद्धा सवय ही लावून घेतली पाहिजे. वक्तृत्वाच्या या नभांगणात स्मरणशक्ती व आत्मविश्वास हे वक्त्याचे 2 पंख आहेत. आणि म्हणून भरघोस वाचनाला अनुभवाची सतत जोड देत जर तुम्ही राहिलात तर काय होईल, तुम्हाला त्याचा फायदा होईल. चरित्रात्मक असेल, आत्मचरित्र असतील, वक्त्यांनी वाचली पाहिजे. वर्णनात्मक भाग कोणत्या वेळेस भाषणात उपयोगी पडेल हे सांगता येणार नाही. आणि म्हणून पुस्तक वाचनाबरोबरच तुम्ही काय केलं पाहिजे, वर्तमानपत्राचे जे काही कॉलम असतात ते कॉलम, साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक वाचन कलेचं अद्यावत साधनं आहेत, ते वाचली पाहिजेत. आणि एखादं पुस्तक वाचून तयार केलेलं भाषण साचून राहिलेल्या डबक्यासारखं असतं. म्हणून एक भाषण करायला तुम्हाला वेगवेगळ्या वाचन साहित्याचा उपयोग त्या ठिकाणी करावा लागतो. जर उन्हाळ्यात धुरळ्याशिवाय काहीच नसतं, तेव्हा सद्यस्थितीचा आढावा घेणाऱ्या राजकीय घटना असतील, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा किंवा कला या क्षेत्रामध्ये असेल, विषयाचा स्पर्श करणाऱ्या आणि आपल्या मातृभाषेतील तसेच अन्य भाषेतील साप्ताहिक वर्तमानपत्र यांचं वाचन न चुकता तुम्ही केलं पाहिजे.
आणि त्याची टिपणं काढली पाहिजे. तुमच्या भाषणातील एखादा मुद्दा जर काय केलं अगोदरच्या वक्त्यानं जर उचलला तर आपण त्या ठिकाणी अडकळतो. मात्र जर तुमचं चौफेर वाचन असेल तर मात्र वेगळा आशय घेऊन तुम्ही तोच मुद्दा अर्थपूर्ण पद्धतीनं काय करू शकता, मांडू शकता. म्हणून वाचन, लेखन आणि पाठांतर, ज्ञान, भाषा, अभिनय, श्रवण, कथाकथन, वक्तृत्व केले तर त्या ठिकाणी अभिप्रेत असतं. आणि म्हणून त्यासाठी काय केलेलं आहे की कुशल काही सोपान मी त्या ठिकाणी सांगतो. सुभाषित असतील, कविता असतील, श्लोक असतील, उतारे, विविध प्रसंगानुरूप सांगावयाच्या कथा वक्त्याला माहीत असल्या पाहिजेत. कधी काय सांगायचं याची मनामध्ये योजना तुमची असली पाहिजे. भाषणाची भाषा वेगळी आणि लिहिण्याची भाषा वेगळी असते. वाचन करताना विषय, विचारांची भूमिका, लेखनाचा हेतू, विवेचनात भावना आणि कल्पना, भाषा शैलीचा ओघ कसा आहे हे समजतं आणि म्हणून ते अत्यंत महत्वाचं आहे. वाचनात त्या ठिकाणी तद्रुपता आणि त्या ठिकाणी तन्मयता असावी लागते. वाचनाचं उत्तम भाषा कोणती याचा परिचय होतो. त्याचबरोबर कान, डोळे आणि मन यांचा मिलाप होतो, घनिष्ठ परिचय होतो आणि त्या ठिकाणी त्याचा फायदा वक्तृत्वाला होतो. स्वरांना त्या ठिकाणी नीट वळण लावण्याच्या दृष्टिकोनातून दररोज नियमानं काय केलं पाहिजे, निदान अर्धा तास तरी मोठ्यानं प्रकट वाचन करणं हे वक्त्याला अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून वाचन हे केलं पाहिजे. स्वराच्या आरोग्यासाठीच्या वर्धनासाठी आणि आवाज कमवण्यासाठी नियमित वाचन करा. नवोदित वक्त्यांना प्रथम वाचनासोबतच विविध विषयावरील चांगली व्याख्यानं ऐका. मग ती युट्यूबवर ऐका, प्रत्यक्ष व्याख्यान मालेत जाऊन ऐका, परंतु भाषणे ऐकली पाहिजेत. सवादितपणा असेल, भाषणाचा असलखितपणा, ओघ आणि उच्चाराच्याला जाणाऱ्या शब्दांची, श्रोत्यांवर होणाऱ्या परिणामांची माहिती मिळेल. ती माहिती आपण घेतली पाहिजे. स्वराचं आरोह काय, अवरोह काय, ठाकठीक शब्दांवरती नेमका आघात कशा पद्धतीनं होतो, पद्धतशीर विरामचिन्ह कोणती, सावकाश वाचण्याची शैली आणि विचाराचा रागरंग याची माहिती आपल्याला याच्यामधून मिळते. एकंदरीतच तुम्हाला जर वक्ता व्हायचं असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही. म्हणून चला सभा जिंकूया, तर तुम्ही वाचन करायला लागा. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.